ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आज अर्जुनने 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा कायमचा निकाल लावलाय. नागराजला शिक्षा झालीय. हा नागराज आपल्या भावाच्या जीवावर उठला होता प्रॉपर्टीसाठी. आज नागराज सगळ्यांसमोर ओपन झालाय प्रेक्षकांनो. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सायली खरी तन्वी हा प्रश्न कधी उघडणार तेही आपल्याला लवकरच कळणार आहे. आजचा एपिसोड ना पूर्ण बघत राहा. जेव्हा खरंच सॉलिड एपिसोड असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा मी तुम्हाला सांगते की खरंच जबरदस्त भाग आहे. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग अर्जुनने महिपतला कसा बोलता केला हे त्यांनी सुरुवातीच्या भागात सांगितलंय. अर्जुन महिपतला म्हणत असतो, बोला महिपत शिखरे बोला, तुम्हाला कुणी सुपारी दिली होती या अपघाताची. महिपत काहीच बोलायला तयार नसतो आणि नागराजचा वकील मध्ये मध्ये आर्ग्युमेंट करत असतो. महिपतला सारखं अर्जुनने दिलेल्या डीलची आठवण होत असते. प्रिया पण फुल कॉन्फिडंट असते की महिपत काही त्याचं तोंड उघडणार नाहीये. नागराजचा वकील म्हणत असतो, मागच्या साक्षीदारांना तेच प्रश्न का विचारतायत ॲडव्होकेट सुभेदार, पहिल्यांदा केस लढताय असं का वागतायत अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केलाय, पण तो गुन्हा त्याने का केलाय हे अजून कोर्टाला त्याने सांगितलेलं नाहीये. महिपत शिखरे रविराज किल्लेदार यांना ओळखत सुद्धा नव्हते. मग महिपत शिखरे यांनी रविराज किल्लेदारांचा अपघात का घडवून आणला. बोला महिपत शिखरे, का केलात तुम्ही तो अपघात का. नागराज आता महिपतकडे बघत असतो. नागराजलाही वाटतंय की आता महिपत काही तोंड उघडणार नाही. शेवटी अर्जुन म्हणतो, ठीक आहे महिपत शिखरे, तुम्हाला जर काहीही सांगायचं नसेल तर मला आता कोर्टासमोर पुढचा पुरावा सादर करावाच लागेल. अर्जुन जज समोर येऊन म्हणतो, मिलॉर्ड, मला आता कोर्टासमोर काही फोटोज दाखवण्याची परवानगी देण्यात यावी. अर्जुन आता चैतन्यकडे जातो बरं का. आता चैतन्याला पण काहीच माहिती नाहीये कसले फोटो, काय फोटो. चैतन्यजवळ वेगळेच कुठले तरी फोटो आहेत आणि वेगळ्याच कुठल्या केसचे. अर्जुनला परमिशन मिळाल्यावर अर्जुन हळूहळू चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य ते फोटो दे मला, ते फोटोज काढ. चैतन्य म्हणतो, काय. अर्जुन म्हणतो, कोणते पण रॅन्डम फोटो दे मला. चैतन्य म्हणतो, अरे काय चाललंय अर्जुन. अर्जुन म्हणतो, दे मला कोणत्याही केसेसचे वेगळे फोटोज दे. आता रविराज हळूच म्हणतात सायलीला, काय ग सायली, कोणत्या फोटो बद्दल बोलतोय अर्जुन. सायली पण हळूच म्हणते, मला काहीच माहिती नाहीये काका. रविराज म्हणतात, अगो मलाही काही बोलला नाही अर्जुन. नागराज बघतोय बरं का आता कसले फोटो, काय फोटो. मोठा सस्पेन्स सगळ्यांच्या समोर. अर्जुन आता चैतन्याच्याकडनं एक इन्व्हलप घेतो बरं का. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन अरे या फोटोचा नागराजच्या केसशी काय संबंध. अर्जुन म्हणतो, गप्प बस, ते दे फोटो मला. अर्जुनने एका खाकी इन्व्हलप मध्ये वेगळेच फोटो दाखवलेत बरं का आता कोर्टासमोर आणि मुद्दाम ते फोटो बघण्याचं नाटक करतोय महिपत समोर आणि जजला म्हणतोय, युअर ऑनर, या केसचा महत्वाचा पुरावा म्हणून मी हे फोटोज कोर्टासमोर सादर करत आहे. महिपतला वाटतं याने साक्षीचेच फोटो काढले की काय, कारण महिपतला जेलमध्ये अर्जुनने फोटो दाखवले होते साक्षीचे. महिपत गडबडला बरं का प्रेक्षकांनो. त्याला असं वाटत असतं की आता सुभेदार साक्षीला जिवंत असल्याचं कोर्टासमोर सांगेल आणि साक्षी पुन्हा जेलात जाईल. अर्जुनने हा प्लॅन मुद्दाम आखलाय महिपतची दिशाभूल करण्यासाठी, जेणेकरून महिपत तोंड उघडेल. महिपत काहीच बोलत नसतो बरं का काही सेकंद. अर्जुन त्याच्याकडे बघतो, सगळ्यांकडे बघतो. अर्जुन आता ते खाकी इन्व्हलप देणार तेवढ्यात मोठ्याने महिपत ओरडतो, तो 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 अपघात मीच घडवून आणला होता जज साहेब. सगळे जण महिपतकडे बघायला लागतात. अर्जुन आता त्याची पावलं थांबवतो आणि मोठ्याने महिपतला म्हणतो, तो अपघात तुम्हीच घडवून आणला होता महिपत शिखरे आणि हे तुम्ही कोर्टाला आधी पण सांगितलंय. यात काय नवीन आहे महिपत शिखरे. पण आम्हाला हे जाणून घ्यायचंय की तो अपघात तू कोणाच्या सांगण्यावरून घडून आणला होता. पण अजूनही महिपत काही सेकंद बोलतच नाही. पुन्हा पुन्हा त्याला अर्जुनच्या डीलची आठवण होते. तू जर कोर्टात खरं खरं सांगितलं तर तुझी मुलगी जेलात जाणार नाही. महिपत कोर्टासमोर खरं खरं कबूल कर की तुला नागराजने सुपारी दिली होती. अर्जुन आता काही सेकंद वाट बघतो आणि पुन्हा म्हणतो महिपतला, ठीक आहे महिपत शिखरे, तुला काही बोलायचं नाहीच आहे ना, तर मग मला आता हे फोटोज कोर्टासमोर आणावेच लागतील. अर्जुनने आता ते खोटे खोटे फोटो आहेत बरं का वेगळ्याच केसचे, पण महिपतला घाबरवण्यासाठी त्याने त्याचा सॉलिड उपयोग केलेला आहे. अजूनही महिपत काही बोलेना. तर पुन्हा इथे अर्जुनच्या डीलची आठवण करून दिली आहे त्यांनी. सांगत असतो अर्जुन त्याला की तू कबूल करून टाक की नागराजने सुपारी दिली आहे, फक्त तरच आणि तरच साक्षी जेलच्या बाहेर जाईल. आता पुन्हा त्याला डीलची आठवण येते आणि पटकन महिपत ओरडतो, मला या माणसाने सुपारी दिली होती जज साहेब. नागराजच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा महिपत हे कबूल करतोय. ओ माय गॉड, कसला सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड टीव्हीवर बघायला अजिबात मिस करू नका. सगळेजण महिपतकडे बघतात. महिपत म्हणतो हा मला माल करणार होता. मला म्हणाला की माझ्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला संपवून टाक.
रविराज बघतच राहतात आता नागराज आणि महिपतकडे. त्यांच्यासाठी हे सगळं भयंकर आहे प्रेक्षकांनो. महिपत म्हणतो ह्याच माणसानं रविराज किल्लेदार याला मारायचा कट रचला होता. आता प्रतिमा, त्या सुमन रडायला लागतात बरं का. रविराज नागराजकडे कसे बघतायत बघा. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, खरंच सॉलिड एपिसोड दाखवलाय आजचा. ज्या गोष्टीची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते ते सत्य आज उघड झालंय. आणि नागराज किती खालच्या पातळीला गेला होता ते सगळं अर्जुनने आज सिद्ध केलंय प्रेक्षकांनो. फक्त एवढीच कबुली नाहीये, बघत राहा, सगळेजण बघतायत महिपतकडे. शेवटी रविराज यांच्या फॅमिलीला न्याय मिळालाच. अर्जुन म्हणतो, महिपत शिखरे, कोर्टाला डिटेलमध्ये सांगा त्या अपघाताबद्दल. त्या ऍक्सिडेंटमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं ही गोष्ट एकही मिस करू नका. आम्हाला पूर्ण ऐकायचंय. बोला महिपत शिखरे, बोला. आता महिपतने अगदी पहिल्यापासून सगळी डिटेल स्टोरी दाखवली आहे. जी स्टोरी आपल्याला माहिती आहे ती स्टोरी इथे त्यांनी पडद्यावर दाखवलेली आहे की 22 वर्षापूर्वी नागराजने रविराज किल्लेदार यांना मारण्याचा कसा प्लॅन आखला होता. त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता. ते रविराजांचा ऍक्सिडेंट झाला, बाबूला ट्रक देण्यात आला वेगळा, ते सगळं यांनी दाखवलं इथे. महिपत एक एक कबुली जबाब देतोय. त्या दिवशी 22 वर्षापूर्वी रविराज सुभेदार यांच्या पुतण्याचा म्हणजे अर्जुन सुभेदारचा वाढदिवस होता. त्या रात्री रविराज किल्लेदार त्यांच्या कुटुंबाला घेऊन तिथे गेला होता वाढदिवसाच्या ठिकाणी. त्या बर्थडे नंतर पार्टी होती आणि पार्टी नंतर डाव साधायचा असं नागराज किल्लेदार मला बोलला होता. नागराज महिपतकडे कसा बघतोय बघा आणि प्रत्येक जण महिपतकडे बघतोय. महिपत काय सांगतोय ते सगळं लक्ष देऊन ऐकतात सगळे. आता इथे त्यांनी दाखवलंय नागराज तरुणपणी कसा दिसत होता, महिपतने त्याला कसं फोनवर कॉन्टॅक्ट केला, नागराज कसा बोलला ते बघा. नागराज म्हणतोय महिपतला, महिपत माझ्या भावाला कायमचं पोचवा. तिथला वाढदिवसाचा कार्यक्रम संपला की ते उशिरा घरी येतील. जाताना गाडीत त्याची बायको आणि पोरगी असेल. आज तेव्हा सगळीकडे सामसूम असणारे रात्री. महिपत संपव माझ्या भावाला. तुला दिलेलं काम पूर्ण करण्याची ही सुवर्ण संधी आहे तुला महिपत. तिकडनं महिपत म्हणतो, अरे नागराज शेठ, टेन्शन नाही घ्यायचं, तुमचा भाऊ आज उडणार म्हणजे उडणार 113%. पण महिपत आता पुढे सांगतोय कोर्टामध्ये, पण अपघात घडवण्यासाठी जो ट्रक मी मागवला होता तो आधीच बंद पडला होता. पुन्हा इथे पडद्यावर मागचा फ्लॅशबॅक दाखवलाय त्यांनी. बाबू महिपतला फोन करून कळवतो की महिपत साहेब तो ट्रक मध्येच बंद पडलाय. मग आता महिपत म्हणतो, चल ठीक आहे, करतो तुला थोड्या वेळाने फोन. पण तोपर्यंत नागराजने दुसऱ्या ट्रकची अरेंजमेंट केली होती रमेश मोरेकडनं. आणि रमेश मोरे तिकडे बाबूकडे पोहोचला आणि त्याने दुसऱ्या ट्रकचा सप्लाय त्या बाबूला पुरवला आणि बाबूची त्याची ओळख दाखवली. ते सगळं त्यांनी फ्लॅशबॅक इथे दाखवलाय. रमेश म्हणतो, मी रमेश मोरे, मला नागराज किल्लेदारने पाठवलंय, तुम्हाला ट्रक हवा होता ना. आता कळवतो तो नागराजला. बाबू भेटलाय आणि त्याला ट्रकची व्यवस्था मी करून दिली आहे. हे सगळं आता कोर्टामध्ये सांगण्यात येते प्रेक्षकांनो. खरंच आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका मंडळी. व्हॉट अँड अमेझिंग, कारण यापुढे स्टोरी खूप इंटरेस्टिंग होणार आहे या मालिकेची. आणि बाबूने कशा पद्धतीने तो अपघात घडवला हे सुद्धा त्यांनी इथे दाखवलंय. तेव्हा सायली ही सुद्धा होती. अर्थातच आता महिपत जेव्हा एक एक गोष्टी सांगतोय तेव्हा रविराजांना, प्रतिमा त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. खूप थरारक अनुभव होता प्रेक्षकांनो हा सगळा. विचार करा, स्वतःचा सख्खा भाऊ त्याच्या भावाच्या जीवावर उठलाय. रविराज किल्लेदारांना काय वाटत असेल या क्षणाला. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं रविराजांचं या नागराजने पैशाच्या लोभापायी. मध्येच नागराजचा वकील उभा राहत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, काय खेळ चालू आहे, हा कोर्टाचा अपमान आहे. मध्येच कुठल्याही लोकांना बोलवण्यात येतं, आधी दिलेल्या साक्षी बदलण्यात याव्या असं सगळं दबाव टाकत आहे अर्जुन सुभेदार महिपतवर. हा सगळा कोर्टाचा अपमान आहे. कालपर्यंत कोर्टामध्ये एकही शब्द न बोललेले महिपत शिखरे आज अर्जुन सुभेदार यांच्या दबावाखाली येऊन आरोप करतायत माझ्या अशिलांवर. आणि आता कोर्टाकडनं अपेक्षा करताय की हे सगळं खरं मानावं कोर्टाने. हे सगळं खूप हास्यास्पद आहे मायलॉर्ड. हे सगळं नागराजचा वकील प्रिटेंड करणारच प्रेक्षकांनो. आता हा बालराव म्हणतो, महिपत शिखरे दादांत खोटं बोलताय. ते महिपतला लागतं बरं का. आता जोरात ओरडतो महिपत त्या भालेराववर आणि म्हणतो, अय भालेराव, काय बोलतो रे, माझ्यावर डाऊट घेतो का रे. आत्ता मी कोर्टात जे काही बोललोय ते 113% खरं आहे. भालेराव म्हणतो, तुम्ही सगळं सांगून काही होणार नाहीये महिपत. कोर्टामध्ये पुरावे लागतात, पुरावे सादर करावे लागतात. हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदारांनी अजूनही कुठले पुरावे सादर केलेले नाहीयेत माय लॉर्ड. अर्जुन म्हणतोय, पुरावा. तुम्हाला असं का वाटतंय ॲडव्होकेट भालेराव
की माझ्याकडे पुरावे नसतील, तुम्ही जरा बोलण्यात घाई केली बरं का ॲडव्होकेट भालेराव, असं म्हणून अर्जुनने एक पुरावा सादर केलाय. काय हो ॲडव्होकेट भालेराव, घाबरलात का? आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनने कुठला पुरावा सादर केलाय. मध्येच त्यांनी छोटासा सीन घेतलाय अस्मिता आणि सचिनचा. अस्मिताला अगदी काळजीपूर्वक सचिन तिच्या खोलीमध्ये नेत असतो. खरं तर आता अर्जुनचं डोकं फिरणार आहे. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय सचिनला घरात का घेतलं म्हणून. अस्मिता आता सचिनच्या पाठी ठामपणे उभी आणि त्याचं कारण पण त्यांनी अतिशय सुरेख सांगितलंय, तेही पूर्णाजीच्या तोंडून. ऐकत राहा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना त्यांनी खूप छान दाखवलाय. जे खरे TTMचे फॅन आहेत ना पहिल्यापासून, खरं तर त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा एपिसोड आहे. कारण ज्या गोष्टीची वाट आपण बघत होतो ती गोष्ट आज फायनली त्यांनी सादर केली आणि अमेझिंग पद्धतीने सादर केली आहे. सचिन अस्मिताची खूप काळजी असल्यासारखं तिला भासवतोय. तिला अगदी व्यवस्थित शांतपणे तिथे बसवतोय. तिच्या रूम मध्ये नेऊन सावकाश अस्मी सावकाश, आता ना तू काही टेन्शन घेऊ नकोस. अस्मिता त्याच्याकडे आता आपुलकीने बघते. तो तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो प्रेमाने, अस्मी मला प्रॉमिस कर, आतापर्यंत जे काही घडलं ना त्याचा विचार नाही करायचा आणि आतून आता चिडचिड नाही करायची. आता ना आपल्या बाळाचा विचार करायचा. अगं बाळावर वाईट परिणाम नाही झाला पाहिजे या गोष्टींचा, असं मनापासून वाटतंय ग मला. अस्मी तू आणि आपलं बाळ प्लीज मला माफ कराल ना? अस्मिता त्याला उत्तर देते, सचिन तुझ्या डोळ्यातला प्रामाणिकपणा मला दिसतोय रे, पण तुझी चूक केली ना ती खूप मोठी होती. आयुष्यभर ती चूक मला सलत राहणार आहे, पण तरी सुद्धा ते सगळं मी मागे सारायला तयार आहे सचिन. सचिन परत एकदा आपण नव्याने आपलं आयुष्य सुरू करूयात का? सचिन तिचा हात हातात घेऊन म्हणतो, हो अस्मी हो. आता अस्मिता म्हणते, गेले काही दिवस मी खूप अस्वस्थ होते सचिन, मला शांत झोप सुद्धा लागत नव्हती रे, चिडचिड होत होती सारखी माझी, पण आता मला खूप शांत वाटतंय सचिन. आता आपण दोघांनीही शांत मनाने आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात. माझी तारीख जवळ येते रे सचिन, आपलं बाळ आलं ना सचिन की सगळं काही ठीक होईल रे. अस्मिता एवढ्या आपुलकीने त्याला एक्सेप्ट करत सगळ्या गोष्टी सांगतेय, तिच्या भविष्याचं स्वप्न रंगवतीये. पण हा सचिन मात्र अजूनही साक्षीचा विचार करतोय. सचिन मनात विचार करतो, आता तरी मला सध्या इथेच राहता येईल. आणि ही सॅम कुठे गेली? पण ही सॅम कुठे नेमकी गायब झाली हे कळलं असतं तर बरं झालं असतं. सचिन मनातल्या मनात हे सगळं बोलतोय बरं का. म्हणजे अजूनही हा माणूस लबाडच आहे. म्हणजे इथून पुढे कदाचित प्रिया याला हाताशी धरून काहीतरी गेम करू शकते प्रेक्षकांनो. आणि पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की नागराजला भेटायला जाते प्रिया जेलमध्ये, तेव्हा नागराज तिला धमकी देतो की मैपतला तर मी संपवेलच, पण तुलाही संपवल्याशिवाय राहणार नाही प्रिया. ऑब्व्हियसली प्रेक्षकांनो पुढचा प्लॅन प्रियाकडे नक्कीच तयार असणार आहे. नागराज प्रियाला हाताशी धरून सुभेदार फॅमिलीला बर्बाद करायला सोडणार नाही, असा एक माझा अंदाज आहे बरं का. बघत राहू प्रेक्षकांनो, ठरलं तर मग. पण मधुभाऊ जर जागे झाले ना तर सगळेच प्रश्न सुटतील. मधुभाऊंना माहितीये ना की सायलीच खरी तन्वी आहे, तो तर सगळ्यात मोठा पुरावा आहे. तर असो, आता कोर्ट सीन बघा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. भालेराव म्हणतो, वा अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे पुरावा आहे तर? अर्जुन म्हणतो, अर्थातच, पुराव्याशिवाय मी कधीच कोर्टात उभं राहत नाही मिलॉर्ड. अर्जुनने कुठला पुरावा सादर केलाय बघा. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड महिपत शिखरे यांचा फोन आहे हा. जेव्हा पोलिसांनी यांना अरेस्ट केलं तेव्हा त्यांच्याकडे हा फोन नव्हता. अर्जुन महिपतला म्हणतो, कमाल आहे महिपत शिखरे, एवढे मोठे तुम्ही बिल्डर आहात आणि तुमच्याकडे साधा फोन नव्हता त्यावेळेला. महिपत म्हणतो, अर्जुन साहेब, अहो मी घरात नव्हतो तेव्हा, मी पळालो होतो ना, तेव्हा मला या नागराज किल्लेदारनं किडनॅप करून ठेवलं होतं. आता मध्ये झालेल्या सगळ्या घटना अर्जुनने कोर्टाला सांगितलंय. म्हटलं ना प्रेक्षकांनो, अख्खाच्या अख्खा सोललाय नागराजला. अर्जुनने अमेझिंग दाखवलंय. आता इथे ना थोडासा त्यांनी वेळ घेतलाय. ऑब्व्हियसली त्यांना आता एवढा 31 मिनिटाचा एपिसोड दाखवायचा म्हणल्यावर काही ना काही दाखवावं लागेलच. अर्जुनला आता मैपतने डिटेल सांगितलंय की नागराजने कुठून किडनॅप केलं होतं, किती दिवस ठेवलं होतं आणि कसा कसा टॉर्चर केला होता महिपतला, हे सगळं महिपतने कोर्टाला सांगितलंय नागराज बद्दल. इथे आपल्याला तो सगळा फ्लॅशबॅक दाखवण्यात आलाय. आता तो फ्लॅशबॅक बघितल्यानंतर आपल्याला हा सीन दिसतोय. अर्जुन कोर्टाला म्हणतो, मिलॉर्ड हा पुरावा मी आधीच कोर्टाला दाखवू इच्छितो. ॲडव्होकेट भालेराव माझ्याकडे पुरावा मागतीलच. मिलॉर्ड या फोनमध्ये महिपत शिखरे आणि नागराज किल्लेदार यांचे फोन रेकॉर्डिंग आहे. खरं तर सायलीला या क्षणाला राग आला असावा बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे सायलीला अर्जुनने काहीच सांगितलं नव्हतं. सायली आश्चर्याने बघते अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, हे फोनचे रेकॉर्डिंग मला कोर्टाला ऐकवायचे आहेत, मला परमिशन देण्यात यावी. आता ती परमिशन देण्यात येते. आता नागोबा जे जे बोललाय ना ते सगळं इथे ऐकवलंय अर्जुनने कोर्टामध्ये. बघा आता तो फोन स्पीकरवर आहे आणि सगळेजण ऐकतात. फोनमधून आवाज येतोय नागराजचा आणि महिपतचा.
महिपत म्हणत असतो, काय नागराज शेठ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या भावाला मारायचा प्रयत्न केला होता ना. आता तुमचा भाऊ ढागात गेला नाही तेव्हा आपलं बॅड लक खराब होतं. अहो काय तुम्ही राव नागराज शेठ, अहो तुम्ही पैशाचा मोबदला दिलाच नाही मला, पैशाचं तर तुम्ही बोलतच नाही. काय नागराज शेठ बोला की, कधी पैसे देणार मला? आता ही सगळी रेकॉर्डिंग रविराज आणि प्रतिमा त्या सगळे ऐकतात. म्हणजे आपला भाऊ इतक्या वाईट थराला जाऊ शकतो हे त्यांना अविश्वसनीय आहे. नागराज आता तिकडनं बोलतोय, फोनमध्ये ही रेकॉर्डिंग ऐकू येत आहे. नागराज म्हणतो, तुझा ऍक्सिडेंटचा काही फायदा झाला का? काय साधलं तू तो ऍक्सिडेंट करून? माझा दादा जिवंत आहे, वहिनी जिवंत आहे, त्यांची पोरगी पण जिवंत आहे. काय सांगितलं होतं मी तुला? तिघांना मारून टाक. जमलं का तुला? अरे त्या माझ्या भावाच्या प्रॉपर्टीचा एक पैसा माझ्या खिशात नाही आला रे. अरे तुला कुठून देणार आहे मी पैसे? माझ्या दादाची पुण्याची इस्टेट मला मिळायला पाहिजे मैपत, ते तरच माझं काम झालं असं समजेन मी. मी आश्रितासारखा राहतो रे माझ्या दादाच्या घरी, आश्रितासारखा. माझा दादा ज्या दिवशी मरेल ना त्या दिवशी हे सगळं ऐश्वर्य माझं होईल. कळलं का तुला मैपत? कळतंय का तुला मैपत? ही सगळी रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर रविराज ढसाढसा तिथेच रडायला लागलेत बरं का. आता नागराज म्हणतोय मैपतला शेवटचं वाक्य, जेव्हा इस्टेट माझ्या नावावर होईल तेव्हा मी तुला पैसे देईल. अर्जुनने तो फोन बाजूला ठेवलाय आणि आता एक खाकी इन्व्हलप देतोय अर्जुन आणि म्हणतोय, महिपत शिखरे आणि नागराज यांचे कॉल लॉग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग या इन्व्हलपमध्ये आहेत. जज साहेबांनी ते सगळं चेक केलंय. प्रतिमा त्या रडत असतात, सुमन त्यांना सावरत असते. विचार करा प्रेक्षकांनो, सख्खा भाऊ सख्खा वैरी झाला यांचा. काय दोष होता रविराजांचा? त्याला जीव लावला एवढाच ना. काही लोक ना मुळापासूनच वाईट असतात प्रेक्षकांनो, आणि ते वाईटच असतात. त्याला कुठली परिस्थिती कुठलंही काही जबाबदार नसतं, नशीब असतं शेवटी. असो, आता जज साहेब म्हणतात, सादर केलेले पुरावे पडताळून बघण्यासाठी काही वेळासाठी हे कोर्ट तहकूब करण्यात येत आहे. आता थोड्या वेळासाठी ब्रेक घेतलाय बरं का यांनी. ब्रेक घेतलाय तोपर्यंत त्यांनी पूर्णाजी आणि कल्पनाताईंचं सीन दाखवलाय. मगाशी मी म्हटलं ना, अस्मिताने सचिनला काय एक्सेप्ट केलं त्याचं उत्तर पूर्णाजीने सुरेख दिलंय. कल्पनाताई सारख्या फेऱ्या मारत असतात. आता टेन्शन आलंय त्यांना. पूर्णाजी म्हणत असतात, काय झालं कल्पना? अगं तू अशा फेऱ्या मारतीये त्यामुळे प्रॉब्लेम सुटणार आहे का? कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एखादी जादूची कांडी असेल ना तर द्या मला. या माणसाने अस्मिताला फसवलं. अस्मिताशी लग्न झालेलं असून सुद्धा त्याने दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले. अस्मिता त्याला माफ करते? तिला सारासार विचार करता येत नाहीये का? पूर्णाजींना आता टेन्शन आलंय, पण आता कल्पनाताईंना त्या छान समजवतात. कल्पनाताई पुन्हा फेऱ्या मारायला लागतात. पूर्णाजी म्हणतात, कल्पना, अस्मिता काय लहान मुलगी आहे का? तिला तिची मतं आहेत ना. अगदी लहानपणापासनं स्वतःचा निर्णय घेणारी स्वतंत्र मुलगी आहे ती. तिच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय तिने कल्पना. आपण त्याच्या आड कसं ग येणार? आपली मुलं जे काही करतायत त्याच्या पाठीशी आपण नको का राहायला कल्पना? कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, पण तो निर्णय चुकीचा असेल तरीही आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं? पूर्णाजी म्हणतात, कल्पना ये, बस बरं माझ्याजवळ. आता कल्पनाताई तिथे बसतात तेव्हा पूर्णाजी छान समजवतात त्यांना. पूर्णाजी कल्पनाताईला म्हणतात, हे बघ कल्पना, अस्मिताच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे. अशा वेळेला तिच्या निर्णयाची चिरफाड करायची का आपण? कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, पण आता तिची डिलिव्हरी होईपर्यंत त्या सचिनला घरात ठेवायचंय का आपण? मला ना तो डोळ्यासमोर सुद्धा नको वाटतो. किती हुशार आहे आपली अस्मिता, शिकलेली आहे. ती अशी का वागते वेड्यासारखी काही कळतच नाहीये बघा मला. तिने जर का घटस्फोट घेतला असता ना तर आपण नसते का तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो असतो? पण तिने त्या माणसाला घरात घेऊन ठेवलेलं आहे. काय बोलावं या अस्मिताला? पूर्णाजी म्हणतात, हे बघ कल्पना, तिने सचिनला घरात घेतलंय, हा दोष तिचा नाहीये, दोष समाजाचा सुद्धा आहे. अगं आपणच लहानपणापासून मुलींना समजवतो ना, संसार म्हणजे सगळं काही असतं. नवरा म्हणजे देव असतो. घर कुटुंब हेच आयुष्य असतं. आपणच सांगतो ग मुलींना, आपणच सांगत असतो ग आपल्या मुलींना, तडजोडी करायच्या पण संसार मोडू द्यायचा नाही. कल्पनाताई म्हणतात, अहो कधी बोलायचं पूर्णाई आपण हे सगळं? जेव्हा नवरा बायकोवर तितकंच प्रेम करत असेल तेव्हाच ना. पूर्णाजी आता स्मित हास्य करत म्हणतात, अगं कल्पना, आपल्या अस्मितासारख्या शिकलेल्या सवरलेल्या मुली, नोकरी करणाऱ्या मुली नवऱ्याचं हे असं वाईट वागणं सतत सहन करतात ग. कारण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी बिंबवलेलं असतं की स्वतःच्या भावनांना सर्वात कमी महत्त्व द्यायचं, आणि ती चूक आपली अस्मिता करते कल्पना.
पण आता या परिस्थितीत आपल्याला तिच्याशी बोलता पण येणार नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्णाई, मग कधी बोलायचं? पूर्णाजी म्हणतात, कल्पना, बाळाचा जन्म झाल्यानंतर अस्मिता आणि सचिनच्या आयुष्याचा जो काही निर्णय आहे तो आपण बाळाच्या जन्मानंतरच घेऊ. पूर्णाजीने अतिशय सेन्सिबल पद्धतीने कल्पनाताईंना समजवलं. हा प्रसंग मला खूप भावला मनाला. प्रेक्षकांनो, छान दाखवलंय त्यांनी. पूर्णाजीचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शिकल्या सवरलेल्या मुली खूप अशा असतात ज्या बिचाऱ्या समाजाच्या भीतीने, परिस्थितीच्या भीतीने कानाडोळा करतात नवऱ्याच्या वागण्यासाठी. असे भयंकर भरपूर केसेस आहेत प्रेक्षकांनो. यावर आपण चर्चा केली तर आपला एक एपिसोड कमी पडेल. तर असो, आता निर्णय आहे का कोर्टाचा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. कोर्ट आता पुन्हा सुरू झालाय. हा सगळ्यात जबरदस्त सीन आहे प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, नागराज किल्लेदार यांच्या विरुद्ध बरेच पुरावे आता कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत जज साहेब. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना मारण्याचा कट नागराज किल्लेदार यांनीच रचला होता आणि यांनीच तो केलाय. त्यासाठी यांनी महिपत शिखरे यांची मदत घेतली, हे या कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. मिलॉर्ड, नागराज किल्लेदार यांच्या गुन्ह्याची यादी खूप मोठी आहे. यांनी फक्त यांच्या सख्ख्या भावाला मारण्याचा कटच नाही रचला, तर इतकी वर्ष त्यांच्या स्वतःच्या सख्ख्या भावाशी खोटं बोलत राहिला. या अपघाताचा तपास होऊ नये म्हणून वारंवार प्रयत्न करत राहिला हा नागराज किल्लेदार. सगळेच जण नागराजकडे बघतायत. आता पुढे अर्जुन म्हणतोय, यांनी प्रतिमा त्याची खोटी डेड बॉडी उभी केली. महिपत शिखरे स्टेटमेंट देऊ नये म्हणून त्यांनी महिपत शिखरेला किडनॅप सुद्धा केलं होतं. आणि जेव्हा याला कळलं की आपल्या बायकोला काही गोष्टी कळल्यात, तेव्हा या माणसाने त्याच्या बायकोला सुद्धा मारहाण केली आहे मिलॉर्ड. एवढंच नाही, स्वतःच्या बायकोला याने किडनॅप पण करून ठेवलं होतं. त्या सुद्धा किडनॅप झाल्या होत्या. आता बघा प्रेक्षकांनो, नागराज खूप अस्वस्थ होतो बरं का. आता नागराजने सुमनला किडनॅप करून ठेवलं. कसं किडनॅप केलं, काय केलं, हे सगळं काही कोर्टाला अर्जुनने सांगितलंय आणि आपल्याला इथे तो सीन सुद्धा दाखवण्यात आलाय. अर्जुन म्हणत असतो पुढे, कोर्टाला मी विनंती करतोय मिलॉर्ड, या अशा नराधमाला, या राक्षसाला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. अर्जुनने रविराजांना न्याय मिळवून दिलाय प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतोय, दॅट्स ऑल मिलॉर्ड. आता प्रिया विचार करते, अरे बाप रे, आता या नागोबाला सुद्धा जन्मठेप होणार. अर्जुन जेव्हा हा युक्तिवाद कोर्टात करत असतो तेव्हा नागराज खूप अस्वस्थ होत असतो. पण रविराज, प्रतिमा, त्या सुमन या तिघांच्याही डोळ्यातनं पाणी येतंय, कारण त्या तिघांनी ते भोगलंय. तर असो, आता प्रिया मात्र मनात विचार करते, म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय. हिला वाटते काही झालं तरी आपण एक्सपोज व्हायला नकोय. प्रिया मनात विचार करते, आता या नागराजला नक्की जन्मठेपेची शिक्षा होऊ देत. नागराजला झाली तर शिक्षा, पण आज महिपत जसा याच्या विरुद्ध फिरलाय तसं उद्या कोणी माझ्या विरुद्ध फिरायला नको. यांनी तोंड बंद ठेवायला पाहिजे. माझ्या विरोधात जर कोणी फिरलं तर, म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय. हिला इच्छी पडली आहे प्रेक्षकांनो. आता बघा पुढे, अर्जुनने रविराजांना न्याय मिळवून दिलाय. अर्जुन आता त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि आता न्यायाच्या प्रतीक्षेची सगळेच जण वाट बघत असतात. आता ते जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला महिपत शिखरे यांची उलट तपासणी घ्यायची आहे का? पण या क्षणाला भालेरावने गिव्हअप केलंय. ते म्हणतात, नाही मिलॉर्ड, आता थोडा सेकंद काही वेळ म्हणजे वाट बघावी लागते सगळ्यांनाच. सगळेजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात. आता पुढे काय होईल, काय निकाल येईल. पण आता निकाल मात्र अर्जुनकडनं लागलाय, रविराजांकडनं लागलाय. जज म्हणतात, आज झालेल्या साक्षी आणि सादर झालेल्या पुराव्यानुसार हे कोर्ट या निष्कर्षावर पोहोचलंय की नागराज किल्लेदार हे सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी सिद्ध झालेले आहेत. जेव्हा जज हा निकाल सांगतात तेव्हा रविराजांच्या डोळ्यात पाणी आलंय, सायलीच्या डोळ्यात पाणी आलंय, सुमन, प्रतिमा त्याच्या सुद्धा. आता पुढे जज म्हणतात की हे कोर्ट नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. त्याचबरोबर महिपत शिखरे हे सुद्धा त्यांच्यासोबत त्या अपघातामध्ये, त्या गुन्ह्यामध्ये सामील होते. त्यामुळे हे कोर्ट त्यांना सुद्धा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे. आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो, पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक दुःख म्हणा किंवा आनंद अश्रू म्हणा हे आलेले आहेत. आणि नागराज आता महिपतकडे बघतोय बरं का, राग महिपतने त्याचा खेळ संपवलाय. अर्जुनने आज खूप मेहनत घेऊन शेवटी सिद्ध केलंच प्रेक्षकांनो. त्याच्या काकाला, त्याच्या आत्याच्या नवऱ्याला त्याने न्याय मिळवून दिलाय. कसलं सही आणि कसलं अमेझिंग होतं सगळं प्रेक्षकांनो. याच तर गोष्टीची वाट बघत होतो आपण सगळे प्रेक्षक. फायनली ते झालंय. मान्य आहे, थोडंसं त्यांनी स्ट्रेच केलं, लांबवलं, पण आता ही डेली सोप आहे प्रेक्षकांनो. आता डेली सोपमध्ये त्यांनी सगळंच जर चालू केली सिरियल आणि उघडं करून टाकलं, हे होणार नाही. पहिल्यापासून ही मालिका आपलं खूप मनोरंजन करत आली आणि तितक्याच आतुरतेने मी तुम्हाला
आणि तितक्याच म्हणजे तन्मयतेने असा शब्द मला वापरायचा होता. तुम्हाला हा रिव्ह्यू मी आतापर्यंत सांगत आले, त्यामुळे मला लई भारी वाटतंय. रविराजांना न्याय मिळालाय आता. आज अर्जुनने तो मिळवून दिलाय आणि आता फक्त एकच सत्य उघड व्हायचं बाकी आहे. सायली खरी तन्वी, आता तेही सत्य हळूहळू उघड होईलच. तोपर्यंत आपण मालिकेच्या मनोरंजनाचा आस्वाद घेऊयात. तर आता न्याय मिळाला, सगळेजण खुश आहेत. आता कोर्टाच्या बाहेर आलेत सगळेजण. अर्जुन आणि चैतन्य एकमेकांशी बोलताना दाखवलेत. चैतन्य म्हणतो, अर्जुन यार तू आउट ऑफ द बॉक्सचे फोटो दाखवायला सांगितले, मी गोंधळ होतो यार. मला वाटलं तू वेगळ्या केसचे फोटो या केसमध्ये कशाला दाखवायला लावतोयस, कळतच नव्हतं. अर्जुन म्हणतो, मला माहित होतं ते फोटो जजपर्यंत पोहोचण्याआधी मैपत त्याचं तोंड उघडणार आणि तसंच झालं रे. दोघं हसायला लागतात. तेवढ्या सगळे फॅमिली बाहेर आली आहे. सायली म्हणते, किती छान, आजचा निकाल आपल्या मनासारखा लागलाय. अर्जुन म्हणतो, तो लागणारच होता. रविराज म्हणतात, अर्जुन नागराज इतकी वर्ष आम्हाला फसवत आला, शेवटी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. सुमन म्हणते, मलाही या गोष्टीचा आनंद आहे की यांना यांच्या वाईट कर्माची शिक्षा मिळाली आहे, पण याचं वाईट वाटतंय की माझंच नशीब इतकं वाईट का आहे. प्रतिमात्या त्यांना म्हणतात, सुमन टेन्शन नको घेऊस ग. रविराज म्हणतात, सुमन तुला होणारा त्रास मी समजू शकतो ग, पण तुला माहितीये आज तू न्यायाच्या बाजूने उभी होतीस. नागराज तुझा नवरा असून सुद्धा तू न्याय मिळवून दिलायस. अगं तुझा खूप मोठा हात आहे यात. तूच नागराजला शिक्षा दिली आहेस ग सुमन. अगं तू खरंच वाईट नको वाटून घेऊस. म्हणजे सुमनमुळे हे सगळं झालंय याचं क्रेडिट ते देत आहेत रविराज सुमनला. आणि अर्जुनचं कौतुक करत म्हणतात, अर्जुन बेटा मला तुझा अभिमान आहे रे. अरे आज ज्या प्रकारे तू केस लढलायस आणि त्या महिपतला बोलतं केलंयस, कुठल्याही वकिलासाठी हा फार मोठा धडा आहे. सायली सुद्धा अभिमानाने अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो, सिनियर ऑल थँक्स टू यू. तो रविराजांच्या हातात हात देऊन म्हणतो, सिनियर हे तूच तर मला शिकवलंयस. तेवढ्यात आता नागराज येतोय बरं का कोर्टाच्या बाहेर आणि या सगळ्यांकडे अशी खुन्नस देऊन बघतोय. अर्जुन पण त्याच्याकडे तेवढंच राग बघत असतो. नागराज आता अर्जुनला तुला वाटत असेल अर्जुन की हा डाव इथेच संपलाय, पण मी वरच्या कोर्टात अपील करेल आणि सुटेल जेलमधनं. अर्जुन त्याला म्हणतो, कर ना कर, कुठे अपील करायचे तिथे कर. तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवायची जबाबदारी माझी आहे नागराज. अर्जुनने त्याला सॉलिड धमकी दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण अजून नागराजचं बोलणं अपूर्ण आहे. तो उद्या जाता जाता अर्जुनला धमकी देणार आहे, ते आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे, कारण आजचा एपिसोड इथेच संपलाय. उद्याच्या भागात बघणार आहोत आपण. सगळे खुश असतात, केसचा निकाल चांगला लागलाय त्यामुळे. पण आता सचिनला बघून सगळेच भनकतात. प्रतापराव जास्ती चिडतात, अर्जुनही चिडतो. अर्जुन म्हणत असतो, सचिन तुला घराबाहेर काढलं, तुला आत कसं काय घेतलं रे कोणी. आता अस्मिता त्याच्यावर ओरडते अर्जुनवर आणि म्हणते, अर्जुन सगळं विसरून मी नव्याने सुरुवात करायची ठरवली आहे. मला माझं लग्न मोडायचं नाहीये. पण सायली आता अर्जुनला म्हणते, काय हो मला एक गोष्ट कळली नाही, महिपतला तुम्ही कुठले फोटो दाखवणार होतात, त्यामुळे महिपतवर एवढा परिणाम कसा काय झाला. अरे बापरे, बिचारा अर्जुन. आता त्याला सायलीच्या तोंडी जायचंय. म्हणजे तो त्या कोर्टात लढणं सोपं, पण सायलीशी लढणं भयंकर काम आहे अर्जुनसाठी. सायली आता अर्जुनशी भांडते का ते उद्याच्या भागात आपल्याला कळेलच. पण प्रिया पण गेली आहे नागराजला जेलमध्ये भेटायला. तेव्हा नागराज तिला धमकवतो, महिपतला तर मी जेलमध्ये मारणार आहे, पण प्रिया तुलाही मी सोडणार नाहीये. आता मालिकेची स्टोरी पुढे इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षकांनो. ऑलरेडी आपला व्हिडिओ भरपूर मोठा झालाय, तुमचं जास्ती वेळ घेत नाही. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी प्लीज टेक केअर हा. आणि हो, एक महत्वाची सूचना, 27 तारखेला मी रात्री 10 वाजता ऑनलाईन येणार आहे, लाईव्ह येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी 27 तारखेला लाईव्ह यायचंय. गप्पा मारायला निमित्त आहे माझ्या वाढदिवसाचं. सो सगळ्यांनी 27 तारखेला आपल्या या चॅनलवर लाईव्ह यायचंय. चला तर मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.